सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। कांदा काढला मात्र त्याला बाजारभाव नाही, काटण्यासाठी परवडेना म्हणून संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथील सखाराम डोंगरे या शेतकऱ्यानं थेट लाल कांद्यावर रोटावेटर फिरवलाय। तर शेतकऱ्यांनी दिवाळी तरी कशी साजरी करायची असा सवालही त्यांनी विचारलाय। संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या पेमरेवाडी येथील शेतकरी सखाराम डोंगरे यांनी 2 एकर क्षेत्रामध्ये लाल कांद्याचं पीक घेतलं। नुकताच त्यांनी कांदा काढला, मात्र कांद्याला कवडीमोल बाजारभाव आहे। त्यातच पुन्हा कांदा काटणीसाठी जवळपास 450 रुपये रोज आहे। त्यामुळे तो कांदा काटून मार्केटला नेण्यास देखील परवडणार नाही आणि यामुळेच संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं मागचा पुढचा विचार न करता संपूर्ण कांद्यावर थेट रोटावेटर मारलाय। मागील वर्षी चांगले बाजारभाव मिळाले, मात्र यावर्षी पाऊस जास्त झाला असून त्यात बाजारभाव देखील गडगडले आहेत। तर कांद्यावर झालेला संपूर्ण खर्च अंगलट आलाय। पठार भागातील इतर शेतकऱ्यांची देखील अशीच अवस्था आहे। पावसानं काहींचे कांदे अक्षरशः सडून गेलेत, तर काहींनी कांदे काढून त्यावर रोटावेटर फिरवलाय, कारण हे कांदे मार्केट कमिटीला नेऊन देखील काहीच उपयोग होणार नाही। दरवर्षी लाल कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असते। मात्र यावर्षी पावसाचं संकट, त्यातच बाजारभाव नाही, यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेत। दिवाळी तरी कशी साजरी करायची असा सवाल आता शेतकरी विचारू लागलेत। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22।